नमस्कार, मी मनीषा. स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये. व्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आता होळी आलं म्हटलं तर खूप सारे रंग आले आणि मजा मस्ती आली. पण ह्या सणामध्ये एक मजेशीर गोष्ट काय आहे माहिती आहे का? बाकी सणांना आपण इतर सणांना ना नवीन खरेदी, नवीन कपडे घालतो आवर्जून आणि हाच एक सण आहे ज्याला आपण घरातली असे जुने कपडे काढतो की ती परत ते यूज होणार नाही आहे. तर तसेच कपडे घेतले होते मुलांना, म्हणजे आता कलर जरी लागला तरी म्हटलं काही हरकत नाही आहे. तर मस्तपैकी मुलांना रेडी केलं आणि आम्ही खाली आलेलो आणि सगळ्यांना कलर लावला, मुलांनी लावला, मग आम्ही एकमेकांना दोघांना लावला आणि होळी खेळायला सुरुवात केली. तर खरं तर आहे ना, होळी आहे ना रंग खेळल्याशिवाय आहे ना त्याची मजाच नाही आहे. खाली खाली आहे ना सुप्रीत दादा. आता श्रीषाला होळी तर खेळायची होती, पण कोणी तिच्याजवळ आलं आणि रंग लावलं होतं की ना खूप रडत होती. तिला जरासुद्धा कोणी रंग लावलेला आवडत नव्हता आणि या उलट ती सगळ्यांना असं पाणी यामध्ये ना पिचकारी घेऊन अशी सगळ्यांच्या अंगावरती पाणी उडवत होती. म्हणजे स्वतः आपलं सेफ आणि पण दुसऱ्यांना तिला भिजवायचं होतं. यातच तिला खूप मजा येत होती. अजून लहान आहे त्यामुळे कदाचित रंग वगैरे लावल्यामुळे ती खूप चिडचिड करत होती. तर स्वरूप मात्र इथे छान असं मुलांमध्ये खेळत होता आणि त्यानंतर एक छोटीशी चिमणी आली. मग तिला बघा, तिने मला कलर लावला, तिला देखील मी छान असं होळीच्या शुभेच्छा दिल्या आणि आम्ही कलर लावला. आणि इथे मुलं बघा एवढे छान एन्जॉय करतायत ना. स्वरूप आता थोड्या वेळापूर्वीच आम्ही खाली आलेलो आणि बघा आता ओळखूही येत नाहीये एवढा त्याला कलर लावलेला. त्यानंतर फ्रेंड आली होती, मग तिला कलर लावला आणि खरंच खूप छान एन्जॉय केला आम्ही. तरी ते ना स्वरूपला मी कलर लावला आणि त्याच्यावर छान फोटो व्हिडिओ काढला आहे. पण मी तेच बाजूला श्रीषा उभी होती, पण श्रीषाला ना मी कलर लावलेला ना त्यामुळे ती मला बघून एवढी घाबरत होती. मी जशी तिच्याजवळ जात होती तशी ती 4 पावलं माझ्यापासून पुढे जात होती. त्यानंतर मग पूर्वी आली होती आणि मग आम्ही ना थोडेसे कलर वगैरे घ्यायचे होते. तिला कलर लावला आणि मग थोडेसे कलर घ्यायला गेलो होतो. तर इथे बघा श्रीषा एवढी खुश होती की आता अजून कलर घेणार आणि स्वरूपला खरं तर त्या पिशव्या वगैरे घ्यायच्या होतात, बलून्स वगैरे अशा त्या फोडण्यासाठी ते घेतल्या आणि इथे सगळेच आले होते. मस्तपैकी छान सगळ्यांनी एन्जॉय केलं. तुम्ही आज होळी साजरी केली का? तुम्ही कलर लावले का आणि खेळात का? ते देखील मला नक्की सांगा. आता इथे रंग वगैरे खेळलो आणि त्यानंतर आहे ना एक फ्रेंड होती पूजा, तिला आहे ना सगळ्यांच्या अंगावरती पाणी टाकायचं होतं. त्यासाठी तिने प्लॅन केला होता की आपण हळूच जाऊन आहे ना एक मोठी बॉटल आणली होती, ती बॉटल भरून आणूया आणि मग हळूच सगळ्यांचं लक्ष नसताना आपण त्यांच्या अंगावरती टाकूया. आता इथे ना बहुतेक श्रीषाला कोणीतरी कलर लावलेला आहे, त्यामुळे ती एवढी चिडली आहे ना, हाताची घडी घालून ती रुसून राहिली आणि रडायला लागलेली आहे. शेवटी तिला आहे ना मम्मी थोडंसं समजावलं, थोडंसं तिला क्लीन केलं आणि तेवढ्यातच आहे ना माऊ तिला कलर लावायला गेली आणि हे बघा अजून चिडली ती.
स्वरूप खेळत असताना कोणीतरी त्याच्या अंगावरती पाणी टाकलं होतं, पूर्ण भिजला होता आणि तेच सांगायला आला, मम्मा मला आहे ना कोणी पाणी टाकलं माहितीच नाही आणि त्याला थंडी वाजत होती. त्यामुळे बघा पप्पा त्याला घेऊन जात आहेत. म्हटलं तो चेंज करून आणा, कारण का थंडी वाजेल म्हणून म्हटलं तो आहे ना असं कुडकुडायला लागलेलं, त्यामुळे चेंज करायला त्याला घरी पाठवलेलं. आणि तेवढ्यात त्रिशा आणि त्रिशाचे पप्पा आलेले, मग त्यांना कलर लावला आणि बघा मुलं परत एकदा आहे ना त्रिशाबरोबर सगळे छान खेळत होते आणि थोड्याच वेळात मग ते त्याला चेंज करायला घेऊन गेले होते. स्वरूपला चेंज करून आणलं होतं आणि आता फुल तयारीत आला होता. बलून्स वगैरे भरून त्याने आणले होते आणि बघा तेवढ्यातच त्याला ना काकांनी पूर्ण असं रंगवलं होतं. तर बघा पूर्ण असं परत अजून तसाच झाला होता. त्यानंतर आहे ना सगळ्यांनी मुलांनी आहे ना आहोंना आणि सगळ्यांना छान असे एकमेकांना त्यांनी कलर लावला आणि परत एकदा शिशाला कोणीतरी कलर लावला, त्यामुळे ती खूप रडत होती. अगेन तेच म्हणजे कोणीतरी येत होतं तिला थोडंसं जरी थोडा कलर लावला तर ती एवढी चिडत होती ना, खरंच खूप राग येत होता. आणि बघा असं म्हणजे एकदम तिला कसं तरी वाटत होतं की का मला सगळ्यांना कलर लावतात, तिला फक्त सगळ्यांच्या अंगावर पाणी टाकायचं होतं. आता इथे मला ना स्वरूपची चुकून पिचकारी भेटली, म्हटलं चला आता त्याचा फायदा घेतलाच पाहिजे. स्वरूपचं लक्ष गेलं तर तो मला देणारच नाही, म्हटलं चला आता आपण पण थोडी मजा केली पाहिजे. आता श्रीषा पण इथे ना सगळ्यांबरोबर छान असा डान्स करत होती आणि थोड्या वेळात नंतर मी घरी गेली, कारण का आंघोळ करायची होती, आवरायचं होता, कलर वगैरे एवढा लावलेला आहे तो काढायचा होता मुलांचा वगैरे, त्यांना स्वच्छ क्लीन करायचं होतं आणि इथे त्याचबरोबर जेवण देखील करायचं होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला मात्र विसरू नका. आणि हो, तुम्ही कशा प्रकारे होली सेलिब्रेट केली ते देखील मला सांगा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून हॅपी होली.